साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमध्ये विविध पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली। प्रारंभी प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी गुढीपाडव्यानिमित्त हिंदू संस्कृतीच्या नूतन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर वटवृक्ष मंदिरातील श्रींच्या पादुकास पहाटे काकड आरतीनंतर अभिषेक करण्यात येईल। सकाळी 10:30 वाजता पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्रींच्या चरणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 148व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नित्य अनुष्ठान, धर्मसंकीर्तन व भजन सेवा कार्यक्रम पत्रिकेचे पूजन होईल। सकाळी 11:30 वाजता नैवेद्य आरती प्रसंगी श्रींना गुढीपाडव्याचे गोड महानैवेद्य मंदिर समितीचे पुरोहित मोहनराव पुजारी, मंदार पुजारी यांच्या हस्ते अर्पण करण्यात येईल। नैवेद्य आरतीनंतर पाडव्यानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरा प्रसाद वाटप करण्यात येईल। शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी साजरा होत आहे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन। या दिवशी पहाटे 4 वाजता श्रींची काकड आरती संपन्न होईल। त्यानंतर स्वामी समर्थ प्रकट दिन ते श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी अखेर पारंपरिक पद्धतीने पहाटे पारंपरिक नगर प्रदक्षिणेस प्रारंभ होईल। गुढीपाडवा, प्रकट दिन, साप्ताहिक सुट्ट्या आदींमुळे मंदिरात स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होण्यासाठी 19 मार्च ते 22 मार्च अखेर स्वामी भक्तांच्या वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत। स्वामी समर्थ प्रकट दिना रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत विश्वस्त उज्ज्वलाताई सरदेशमुख यांच्या आधिपत्याखाली देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने भजन होऊन गुलाब पुष्प वाहिले जाईल। त्यानंतर पाळणा, भजनगीत आणि आरती होईल। 12 ते 2 या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी गाणगापूर रोडवरील भक्तनिवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन महाप्रसाद देण्यात येणार आहे। 19 मार्च ते 22 मार्च अखेर भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने मंदिर आणि परिसरात महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांगेत कापडी मंडप, ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त, अग्निशमन यंत्रणा, मंदिरात कूलर व फॅनची व्यवस्था, व्हीलचेअरची व्यवस्था, प्रथमोपचार व्यवस्था आदींचे नियोजन करण्यात आले आहे। तरी सर्व स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन, पाळणा कार्यक्रम, भोजन महाप्रसाद, भजन आदींचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे। नमस्कार। श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री स्वामी समर्थांचे मंदिर आहे। या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहामध्ये प्रकट दिन सोहळा संपन्न होणार आहे। प्रकट दिन सोहळ्याच्या दिवशी दुपारी 10 ते म्हणजे सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये सत्संग महिला भजनी मंडळ ज्या की आमच्या विश्वस्त उज्ज्वलाताई सरदेशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भजन होईल। त्यानंतर पाळणा गीत होईल आणि बरोबर 12 वाजता गुलाल उधळून होऊन स्वामींचा पाळण्याचा उत्सव साजरा होईल। त्यानंतर दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये भक्तनिवासच्या मंदिरी गाण्यापूर्वी भक्तनिवास येथे भोजन उत्सवाला येथील सर्व स्वामी भक्तांना भोजन प्रसादाची देखील सोय करण्यात येणार आहे। त्यानंतर नित्यनियमाने होणारी संध्याकाळची जन्म सोहळा झाल्यामुळं संध्याकाळची जी शेजारती ती होणार नाही याची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी। तसेच स्वामी भक्तांचं दर्शन सुलभ होण्यासाठी नित्यनियमाने जे अभिषेक आहेत सकाळी 7:30 ते 9:30 या दरम्यान होणारे ते अभिषेक न होता या ठिकाणी जे स्वामी भक्त पावती करतील त्यांना तात्काळ श्रीफळ आणि खडीसाखरेचा प्रसाद या प्रसंगी देण्यात येईल याची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घेऊन या सर्व सेवा उपक्रमाचा लाभ स्वामी भक्तांनी घ्यावा। तसेच या दिनांक 19 रोजी पाडवा आहे, 20 रोजी प्रकट दिन आहे, 21 रोजी रमजान ईद आहे शनिवार आणि 22 रोजी रविवार आहे। या 4 दिवसांमध्ये सुट्ट्या असल्यामुळं स्वामी भक्तांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता यावेळी मंदिर हे 22 तास खुलं करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये मंदिर हे पहाटे 2 वाजता उघडून रात्री 12 वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे।